त्यानंतर आज संविधान दिवसानिमित्त भारतातील आणि जगातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो। संविधान दिवसाच्या निमित्तानं या देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आज दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा देश चालतो आहे। देशातील वातावरण एकदम व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व नांदत राहावं आणि सर्वांना न्याय मिळावा, सर्वांना समानतेनं जगण्याचा अधिकार मिळावा, जात, पंथ, धर्म, वंश या सर्व गोष्टी बाजूला करून आम्ही एक संघ या देशामध्ये कसं राहू असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या दिवसाला, संविधान देण्याच्या देशाला हे अर्पण केलेला दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समिती होती, घटना समिती, हे संविधान त्या दिवशी देशाला बहाल केलेला आहे। आज 26 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाचा दिवस आहे आम्हा सर्वांसाठी। देशामध्ये खऱ्या अर्थानं जर काही आपल्याला शिक्षणाचं, जगण्याचा अधिकार जर असेल तो सर्व आपल्याला या घटनेच्या माध्यमातून आज मिळालेला आहे। ही घटना आहे म्हणून देश आज प्रगतीवर आहे, पण देशातील काही वातावरण कलुषित करण्याचा जो प्रकार करतात त्यालाही रोखण्याचं काम हे संविधान करतो आहे आणि म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्वाचा आहे। संविधान आहे म्हणून देश अत्यंत व्यवस्थित आहे। ज्या दिवशी संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करेल त्या दिवशी त्या देशातील वातावरण बिघडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सत्ताकर्त्यांनी संविधानाचं पालन केलं पाहिजे। गोरगरिबांना, दलितांना, पिछड्यांना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असं सत्ता करणाऱ्यांनी वागावं अशी आम्ही मनोकामना करतो। खऱ्या अर्थानं या देशातील वातावरण वर्षोनी आपण जातीयतेनं पाहिलेलं आहे। ही जात नावाची गोष्ट नष्ट करायची असेल तर खऱ्या अर्थानं या संविधानाला अत्यंत महत्त्व आहे। संविधानाच्या माध्यमातून ही जात नष्ट होऊ शकते हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे। आता काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी काही लिहिलं नाही। अरे कोणी लिहिलं? कोणाची हिंमत होती का एवढं लिहायचं? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास केल्याने विद्वानाचे विद्वान घडले, त्या विद्वानाने ह्या देशाचा भवितव्य लिहिलेलं आहे, हे संविधान लिहिलेलं आहे। आणि म्हणून या संविधानाच्या माध्यमातून आज 75 वर्षामध्येही देश सुरळीत चालू आहे। जर या देशाला त्रासण्याचं काम केलं तर अत्यंत हानी होईल याची दखल सत्तेतील लोकांनी करावी अशी अपेक्षा या निमित्तानं करते। आणि या संविधानाच्या दिवसानिमित्त सर्वांना न्याय मिळावा, सर्व सुखी संपन्न राहावे अशी अपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने, रिपब्लिकन आघाडी लोकशाही पक्षाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। विजय असो, विजय असो।
माझं नाव जन्माला गोंडाणे आहे. मी समता सैनिक दलाची सैनिक आहे. रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ता आहे. आज संविधान दिन आहे, अमृत महोत्सव आहे. त्या निमित्तानं आपण इथे सर्व एकत्रित झालेले आहोत लोकांना प्रोटेक्शन देण्यासाठी. तर बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 8 दिवस 11 महिने 2 वर्ष संविधान लिहिले. तर आपण इथे संविधानाचा सोहळा साजरा करण्यासाठी इथे आपण उपस्थित झालेले आहोत. आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिले. संविधानामध्ये महिलांना आरक्षण दिलं, प्रोटेक्शन दिलं, सुविधा दिल्या, अधिकार दिले. संविधानामध्ये महिलांसाठी अधिकार दिले म्हणून मला आज इथे बोलण्याचा मौका मिळालेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य विश्वनाथ नकरू आंबेडकरांच्या, परमपूज्य विश्वनाथ नकरू आंबेडकरांच्या, समता सैनिक दलाच्या, समता सैनिक दलाच्या, समता सैनिक दलाच्या, भारतीय संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान.